कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ उठवत आणि पूरक व्यवसायाची जोड देत चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील अनंत बाबाजी खांबे या शेतकऱ्याने अन्य शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय. केवळ वर्षातून येणाऱ्या एका पिकावर समाधानी न राहता मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन, भाजीपाला, फळबाग यांचा शेतीला नव्या व्यवसायाचा आणि नव्या पिढीलाही सामावून घेत नव्या संकल्पनांची जोड देत खऱ्या अर्थानं शेतीला उद्योग व्यवसायाचा दर्जा दिलाय. आम्ही पारंपरिक शेती करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये भात, नाचणी, वरी, आंबा, नारळ, काजू हे असेल. त्याच्याबरोबरच आम्ही भविष्यात पुढे जाऊन कसं प्रत्येक माणसाला वयानुसार लिमिटेड येतं. आज आम्ही सगळे ओझी उचलून बाजारात स्वतःची भाजी आम्ही विकतोय, पण भविष्यात 40-50 नंतर हा विषय थोडासा हाडकामाचा येतो. त्यामुळे आम्ही त्याचा विचार केला की भविष्यात आपल्याच घरात, आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे 20-22 माणसं आम्ही एकत्र काम करतो शेतीचं. आपल्याच माणसाला आपल्याच शेतात काम मिळावं म्हणून आम्ही भविष्यात बाबाजी खांबे कृषी पर्यटनाचं नियोजन केलं आणि त्याचं कामही चालू आहे. आता तुम्हाला मागच्या मागे दिसेल की घरं झालेली आहेत, ओपन स्टेज तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही मत्स्यशेती होती, त्या मत्स्यशेतीच्या तलावामध्ये त्याच्यामध्ये आम्ही रोहू, पेंगेसेस, आणखीन रूपचंद ह्याची वाढ करतो आहे. साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये 1 किलो होतो आहे. त्या माशाचं मार्केटिंग करतो आणि त्या तलावामध्येच आम्ही घरं उभारलेत तर राहण्यासाठी. म्हणजे तलावात राहिल्यानंतर खाली पाणी, मासे असे त्या माणसाला दिसतील ना, जरा वेगळे पण येईल असे आम्ही एक कृषी पर्यटनाची नियोजन केलेलं आहे. आम्ही कृषी खात्यामार्फत म्हणजे वडिलोपार्जित आमच्या जमिनीमध्ये वडिलांपासून आमचे वडीलसुद्धा शेतीत खूप आवड असल्यामुळे ते सुरुवातीपासून शेती करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण शेतीत उतरलो. मी शेतीत उतरलो. आमचं एक साधारण 20 माणसांचं एकत्र कुटुंब आहे. त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र शेती करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फळबाग असेल, भात शेती असेल, पावसाळी नाचणी असेल, हे सगळं आम्ही करत असताना माझे 2 मुलं, माझी किंवा आमच्या भावांची मुलं, ते सुद्धा उच्च शिक्षित. आता माझा एक मोठा मुलगा इंजिनियर आहे, मेकॅनिक इंजिनियर. दुसरा BSc ॲग्री आहे, ते पण शेतीतच काम करतात. आपल्याला शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या निविष्ठा येतील, म्हणजे काही खतं असतील, औषधं असतील, बियाणं असतील नवीन, ती सगळी पुरवली जातात किंवा आपल्याला सांगतात अगोदर की आम्हालाच नाही तर आमच्या गावात देण्यासाठी आम्ही त्यांची मागणी करतो. यावेळीसुद्धा रत्नागिरी 8 बियाणं आपण लावलेलं आहे इथे आपल्या जमिनीमध्ये. तर शासनाच्या मार्फत आपण आता एमर्जन्सीमध्ये हा 300 काजू लावला. आता दिसतो माझ्या मागे तुम्हाला काजू दिसतो, 300 काजू लावला आहे. याच्यापूर्वी नारळ लागवड आहे आपली, त्याला ड्रिपचं सबसिडी घेतले, पॉवर विडरला आपण सबसिडी घेतले. आमचे वडील असताना साधारण एक 20 गुंठ्यामध्ये आपण पॉलिहाऊस केलं आहे. तर त्या जरबेरासाठी त्याला आपल्याला 7.5 लाख रुपये सबसिडी आपल्याला शासनाकडून मिळाले कृषीमार्फत. अशा वेळोवेळी ज्या नवीन नवीन योजना असतील त्या आपण शासनाच्या ह्याच्यातून घेतो आहे आणि आम्ही नवीन नवीन प्रयोग करतो म्हणण्यापेक्षा वेगवेगळी शेती करतो आहे. आत्ता आपल्याकडे नारळ, आंबा, काजू ही मूळ पिकं आहेत. त्याशिवाय आम्ही भात शेती करतो आहे. म्हणजे पावसाळी आपल्याला कोकणात भातच करायला लागतं. भात कापून झाल्यानंतर टोटल व्हेजिटेबल आम्ही करतो आहे. एकत्र कुटुंब असल्यामुळे गणपतीपासून आमची सुरुवात होते की मुळा, माठ, पालेभाज्यापासून तर वांगी, कलिंगड, चवळी, पावटा ह्या सगळ्या आम्ही करतो आणि त्याचं मार्केटिंग आम्ही स्वतः करतो आहे. सगळे बाजार म्हणजे आमचा सावर्डा बाजार, आरवली बाजार रविवारी, मंगळवारी वहाळ बाजार, बुधवारी खिरडी बाजार, संगमेश्वर बाजार, त्यानंतर मागजन बाजार, हे सगळे बाजार आम्ही सगळी कलिंगड म्हणजे कलिंगडसाठी फक्त मार्केटिंग करायची गरजच लागत नाही. का लोकांना माहिती आहे ते शिमग्याच्या पिरियडला कलिंगड असतं ते जाग्यावरून नेतं, पण बाकीच्या सगळ्या भाजीपाला आहेत. आम्ही सावर्ड्या बाजारात 2-2 हजार जुडी भाजीची विकतो आहे, मुळा किंवा माठ. आणि बाकी चवळी, वांगी इतर असतील ते 1-1 टन वांगी आपण इथं करतो आहे. काय आठवड्याला आमची निघतात. तर आणि आम्ही कुठलाही माल आमचा शेतातला की आम्ही ह्याला म्हणजे लिलावासाठी देत नाही, कारण लिलावामध्ये रेट मिळत नाही. आम्ही जर चिपळूणमधले जे व्यापारी आहेत त्यांनी रेट ठरवून काय घेतील की भाजी 10 रुपये विक्री असेल तर 8 रुपयाला आम्ही पोच करतो, असे नाही तर सगळं मार्केटिंग आम्ही स्वतः करतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटिंग बघून जर शेती केली तर आमच्याकडला शेतकरी कसं म्हणतो, प्रत्येक शेतकरी ओरड आहे की शेती परवडत नाही. बरोबर, शेती परवडत का नाही तर आपण मार्केट सर्वे करत नाही. ज्यावेळी जी गोष्ट मार्केटला नाही ती तुम्ही आणा की शेती आपल्याला परवडते. आता साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की पालाभाजी, आमच्याकडे माटाची भाजी असते, तर ती भाजी आता आहे वापड्यामध्ये, पण थंड वातावरण झाल्यावर पालाभाजी खराब होते.
पूर्ण स्पॉट येतात म्हणजे भाजी करायची लायक, पण ती भाजी आम्हाला गणपतीला गौरी गणपतीला नैवेद्याला म्हणून पाहिजे असते, मग ती आम्हाला मिळत नाही. मग आपण काय करतो, पॉलिहाऊसमध्ये वरती आच्छादन प्लास्टिक असल्यामुळे त्याला शॉवरने पाणी देऊन ती भाजी तयार, साधारण हे 7 ते 8 वर्ष अखंड कोकणात फक्त पालाभाजी माझ्याकडेच असते. मी स्वतः गाडी चिपळूणला लावून 1000 जुडी जर थांबलो तर एक 15 ते 20 मिनटात गाडी खाली होते. मग त्यावेळी आत्ता 5 रुपयाला जुडी मिळते, त्यावेळी ती 20 रुपयाला जुडी चालते. म्हणजे साधारण आपल्याकडे लाखभर जर जुडी असेल त्या सीझनला, आता चिपळूणमध्ये आम्ही विकतो म्हटल्यावर चिपळूणमध्ये गणपती असतात, ते संगमेश्वरमध्ये आहेत, रत्नागिरीत आहेत किंवा ग्वागरमध्ये आहेत. सगळ्या तालुक्यात जर आपण भाजी पाठवली म्हणजे त्या शेतकऱ्यांनी नियोजन करून तर चांगला आपल्याला त्याच्यातून पैसे मिळतील. आणि आपण सगळ्यांनी केल्यानंतर मार्केट डाऊन होतं. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी मी म्हटलं ना की मार्केट सर्वे महत्त्वाचं, आपल्याला काय मार्केटला लागणार आणखीन 1-2 महिन्यामध्ये, ती भाजी तुम्ही लावा आणखीन पैसे कमवा. तसंच भेंडी, आता आणखीन काही दिवसांनी बघा भेंडी थंड झाले वातावरण की भेंडी प्रोडक्शन आपल्याला कमी मिळतं. 80 रुपयाच्या आसपास भेंडी जाते. आम्ही आता भेंडी आता तिथं लावडवर पण झाले, आता परत लागवड आहे भेंडीची. म्हणजे थंडीतून म्हणजे थंडी होण्याच्या पूर्वी जर भेंडी आली आत्ता ती 80 रुपयाने तुम्हाला रिटेलला मिळतो आहे रेट. आता दिवसभर आपण शेतात काम करतो आहे तर बाजारात 4 तास थांबायला आपल्याला काही हरकत नाही. आम्ही सावर्ड्यामध्ये आमच्या मांडकीचं नाव केलं आहे, मी गावठी भाजी आणि सेंद्रिय भाजी. आता आपण पंजाबराव देशमुख विद्यापीठामार्फत आपण एक सेंद्रिय शेतीचा गट आपण याच्यात राबवतो आहे. मी अध्यक्षच आहे त्याचा. आपण म्हणजे हे केलं म्हणजे सर्व आंबा, आता आंबा नारळ काजू सेंद्रियच आहे, कोणी रासायनिक खत टाकत नाही आमच्याकडे. पण आम्ही एक सेंद्रिय गट तयार केला. आता त्याच्यामार्फत आपल्याला बॅरल मिळालेत. आता ती पुढची प्रोसिजर आमची मिटिंग झाल्यावर होणार आहे. अजून काय काय मशिनरी किंवा आपण जीवामृत बनवणार आहे ते सगळं त्यांच्यामार्फत आपल्याला शासनामार्फत हे मिळणार. ते आम्ही पूर्ण गावाला त्यासाठी आम्ही एकत्र करून हे केलं आहे. खांबे यांनी शेतीला दिलेली पूरक व्यवसायाची आणि नवनवीन उपक्रमांची जोड ही खरोखरच अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ पावसाळी भात आणि वर्षातून एकदा येणारे आंबा काजूचे वार्षिक उत्पन्न यावर समाधानी न राहता 12ही महिने शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन खऱ्या अर्थानं शेतीला उद्योगाचा व्यवसायाचा दर्जा द्यायला हवा.